आम्ही MIT लोणी काळभोर पुणे येथून आलेलो आहे। हा, सकाळी 4:30 वाजता राईड चालू केली। साधारणतः 40 मुले आम्ही या राईडसाठी आहोत। पांडुरंगाची भक्तीचं नामस्मरण करत आम्ही लोणी काळभोर पुणे ते पंढरपूर असा 210 किलोमीटरचा प्रवास सकाळी 4:30 ते आतापर्यंत एका दिवसामध्ये आम्ही 210 किलोमीटर कंप्लीट करतोय। सोबतच आम्ही आमच्या MIT एडिट युनिव्हर्सिटीचा स्लोगन आहे नशामुक्त भारत आणि विश्वशांतीचा प्रचार आणि प्रसार करत आतापर्यंत आम्ही जवळपास बाशिरीच्या जवळपास पोहोचत आलेलो आहे। किती वर्षापासून करताय? हे आमचं सायकल वारीचं 5वं वर्ष आहे। आम्ही आत्ता नोव्हेंबरला पुणे ते अयोध्या असा 1800 किलोमीटरचा प्रवास 10 लोकांनी MIT एडिट युनिव्हर्सिटी लोणी काळभोर ते अयोध्या असा प्रवास केलेला होता। बरं. आणि पुढे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, पलीकडे भगवा झेंडा आहे, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि पाठीमागे तुळस आहेत। बरोबर। छत्रपती शिवाजी महाराज हे तर आमचं प्रेरणास्थानच आहे। तसेच पांडुरंग आणि रुक्मिणी यांच्या भक्तिभावाने आम्ही पंढरपूरची वारी करत आहोत। आम्हाला दोन्हीही याच्यामधून महाराजांचा झेंडा व पांडुरंगाची मूर्ती याच्यातून ऊर्जा आणि एनर्जी मिळते। आम्ही हेच करत प्रत्येक पेडल हा आम्ही की ह्या एनर्जीने आणि ह्या ऊर्जानेच पुढे जात आहोत। किती मुलं किती मुली आहेत? आता सध्या माझ्यासोबत टोटल 40 लोकांचा ग्रुप आहे। कॉलेजची मुलं मुली 13 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंत आहे। त्याच्यामध्ये 8 मुली पार्टिसिपेट करतात आणि 32 मुले आम्ही निघालो आहोत। तरुण मुलांना काय आव्हान कराल तुम्ही? तरुण मुलांना हेच आवाहन करीन की आता सध्याच्या युगामध्ये पेट्रोलचे क्रायसिस वाढले होते। सायकलिंग हा आपला प्रवास आणि फिटनेस हे दोन्ही एकाच वेळी करू शकतो। तरी सगळ्यांनी सायकलिंग तर करावीच, ह्याच्यामुळे प्रदूषण मुक्त होऊ शकतं, आपलं पेट्रोल वाचू शकतं, ह्याच्यातूनच श्रम तसेच आपला फिटनेसही राहतो। तुम्हाला पंढरपूरला जायला किती दिवस लागतात? त्यामध्ये मुक्काम असतो तुमचा? आमचा मुक्काम नाहीये। आम्ही आज सकाळी 4:30 वाजता पंढरपूरला निघालो होतो आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पोहोचून जाईल। म्हणजे एका दिवसामध्ये आम्ही 210 किलोमीटरचा प्रवास सगळे सोबत करत आहोत। पंढरपूरमध्ये कुठे मुक्काम असतो? हो, पंढरपूरमध्ये आम्ही जोगदन महाराज मठामध्ये मुक्काम करतोय। उद्या सकाळी पंढरपूर सायकलिंग क्लब यांच्या सोबत पंढरपूर प्रदक्षिणा आणि सायकल रिंगण सोहळा होतो आणि दुपारी आम्ही टेम्पोमध्ये सायकल टाकून पुण्याकडे प्रस्थान करू। पंढरपूर डेव्हलप होते, पंढरपूरला कॉरिडॉर होते, तर अजून कसं डेव्हलप झालं पाहिजे? धार्मिक स्थळ आहे ते बरोबर आहे। पूर्ण महाराष्ट्र एवढं की पूर्ण देशाचं नाही तर आता पूर्ण जगाचंही सगळे लक्ष पंढरपूर आहे आणि जे डेव्हलपमेंट होते ती खूप आनंदाची गोष्ट आहे की आम्ही आता 5 वर्षापासून पंढरपूर सायकल वारी करतोय। तर नवीन काहीतरी, जसं आता मी अयोध्या सायकलिंगला गेलो होतो, काशीमध्ये खूप सुधारणा झालेल्या आहेत। पहिलं काशी आणि आत्ताची काशी ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। तसंच आमचं पंढरपूरही बघायची इच्छा आहे आणि जे होतंय ते खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि पालखी महामार्ग देखील केले, काय वाटते तुम्हाला सर? हो, आम्ही सांगू इच्छितो हे की जसं आम्ही लोणी काळभोर पुणे सोलापूर हायवेनं आहे, पण त्या हायवेला खूप ट्रॅफिक असतं। तसं बघायला गेलं तर हा आम्हाला 30 किलोमीटर लांबचा प्रवास पडतो ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गाने। पण हा जो हायवे झालाय ते खूप चांगला आहे। सगळेच एकदम की आम्हाला सायकलमधून बिलकुल त्रास 30 किलोमीटर एक्स्ट्रा जरी असेल ना तर काही जाणत नाहीये। आम्ही आनंदाने हा रोडने येतो। हा जो हायवे झालाय खूप सुंदर आणि सगळ्यांना सायकलिंग ट्रॅक वेगळा, चालण्यासाठी वेगळा, त्याच्यामुळं आम्ही ह्या हायवेचा आनंदच घेत आलोय। 1000 वर्षाची परंपरा आहे आणि ती परंपरा जुनी लोक पिढी संपत्ती आले, नवीन पिढीने पुण्यात आलं पाहिजे, परंतु तुम्ही हा अनोखा उपक्रम का असा राबवलाय? हा, हे तर खूप महत्वाचा प्रश्न केला तुम्ही। कारण की बघा आता आजकालच्या पिढीमध्ये लोकांना टाइम नाहीये। जुनी लोक 1000 वर्षापर्यंत की आताही येतात आहे, पण आताच्या पिढीला टाइम नाहीये। सगळ्यांना टायमाची बंधनं आहेत कारण सगळे कामासाठी किंवा बाहेर असतात। तर आम्ही हा अनोखा उपक्रम आहे सायकलचा, एका दिवसामध्ये जातोय। सायकल रिंगण जसं मुख्य वारीचं रिंगण सोहळा असतो तसं आम्ही काहीशा प्रमाणामध्ये सायकल रिंगण सोहळा अनुभवतोय। एका दिवसामध्ये आम्ही 15 दिवस देऊ शकत नाही तर 1 दिवस देऊ शकतो सायकल वारीचा। ह्याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे आणि सगळे आनंदाने याच्यामध्ये सहभागी होतात।